नेहमी एक गोष्ट सांगत असतो, परत एक ते सांगतोय अगदी मनापासून की तुमचे जे काही डायलॉग्स असतात जे तुमच्यापर्यंत पोहोचतात चित्रपटामधनं सिरियल, तर ते डायलॉग्स तुमच्या रायटरने किंवा डिरेक्टरने लिहिले नसतात. आमच्या मनात काही वाक्य असतात, आमच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं का माझे पत्रकार तुम्ही नेहमी माझ्या पत्रकार. आज माझे पत्रकार मित्र या इथे आले आणि त्यांनी मला गव्हाडकुंडबद्दल शुभेच्छा तर दिल्या. गव्हाडकुंड एक असा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ऍक्शन, ऍडव्हेंचर, थ्रिल, इमोशन, कॉमेडी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही येऊन थिएटरमध्ये हा चित्रपट बघू शकतो. मी थिएटर यासाठी म्हणतो की बऱ्याच वेळा माझं असं होतं की जेव्हा मी एखादा चित्रपट मोबाईलवर किंवा टेलिव्हिजनवर बघतो तेव्हा असं नेहमी वाटतं मला की अरे हा चित्रपट मी थिएटरमध्ये का नाही बघितला. सो असं वाटतं की आपण तेव्हा जरा कष्ट घेतले असते आणि थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितला असता फिरला असता. गव्हाडकुंड तसं आहे. गव्हाडकुंड मोबाईल किंवा ह्याच्यावर बघण्यापेक्षा थिएटरमध्ये बघितलं तर त्याचा जो काही इफेक्ट आहे, साऊंड इफेक्ट, व्हीएफएक्स, ग्राफिक्स, त्यांनी जी काही तुम्हाला ट्रीट मिळणार आहे, एक मेजवानी मिळणार आहे, ती अलग होती. सो थ्रिल, ऍडव्हेंचर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या असतील तर 19 जून 2026 ला आपला गव्हाडकुंड सगळीकडे प्रदर्शित होतो. सगळीकडे म्हणजे सगळ्या थिएटर्समध्ये. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा गव्हाडकुंड. 19 जून. सो थिएटर्स मध्ये फक्त जाऊन नक्की बघा गव्हाडकुंड येत्या 19 जून 2026. थँक्यू.